पप्पा घरी आल्यावर माझी मम्मी आणि लहान भाऊ बंधारा रसमार बरं का रे बाई माया जेवाला या मोठ्या पोराला कावाचं म्हणते मी भाकर गिळून घे पण कुठं ऐकत आहे पोरग ह्या पोरामुळे ते लहान पोरग बी इतरून गेलंय. काय रे मम्मी तो सकाळ सकाळ बनबन लावली तर दम धरणार सज्ज होतो ना गवर दम धराचा बरं भाऊ सांग बरं तूच बापाली होती तुला सांगते मग काय येतं आता. घेऊ तर पप्पाच्याच पायाचा आवाज दिसतोय. अरे बाबू पप्पा तिकडे बघा तिकडे खंडू झाला फ्री फायर लय अवघड झालं बाई आता तुम्हाला काय सांगाव. त्या पोराला मी कावापासून मध्ये ते डबडं फेकून दी बाजूला ही भाकर गिळून पण हे ऐकायला तयार नाही ना. आता काय सांगा तुम्ही सांगा आता काय करायचं हा काय वेळ गंडू का होतय आता कोण तुला बरोबर फोन आता पाय ना अजून पाय अजून पाय फोन पाहणं चांगला नसतो खंड दादा. अभ्यास करून मोठं माणूस व्हायचं नोकरी लागायचं हाय का नाही मम्मी काय तरी फोन मध्ये पंखा चालू केल्यावर हवा येतय हाय ते दादा सांगू तुझ्यापेक्षा लहान आहे ना ते. अरे तुला आकलीचा बाण आहे का नाही तू डोक्यात का भुसा बिसा भरला अरे तो म्हण नका ओ पप्पा मी म्हणलं होतं खंडू दादाला मोबाईल बघा जाऊ नको चांगला नसतो अभ्यास करीत आहे बघा मी कसा अभ्यास करतो. तू सांग बरं बंडू बेटा काय करायचं त्याचं तू म्हणशील ते करायचं आता ते का म्हणणं आहे तो सांग. असं आहे का तुम्ही काही ताण घेऊ नका पप्पा आणि घे दारा आणि त्याचा फेराच फिरून टाका घ्याच्या तर मग घ्याच्या. तुझे एक हिरो बाकी तुझे समोर आखे झिरो ना बनवीन तुलाच मी हिरो तर मग हल्लू नाच ना. लय अवघड झालं बाई आता अभ्यासाच्या नाव खाली फोन पाहत बसला ना भाऊ तू आता लय अवघड झालं बाई. अरे रे म्हातारी गो बाई चिंगम और चिंगम के चंगू से बचना इम्पॉसिबल बोले तो इम्पॉसिबल. चॅनल कोण बदली करतो मम्मी तू तर झोपलेली होती ना त्याच्यामुळे मग टीव्हीचं चॅनल बदलेलं मी त्यात का झालं मग झोपले नव्हते मी नुसते डोळे लागले होते नाचक्या मेले. शब्द मम्मीचे बोलणार पप्पा. अहो ऐका ना खांडे येऊन म्हणेन ते घंट्याच्या घरी झोपायला जायचं म्हणून तर मग त्याच्या घरी जाऊन देऊ नका त्याला मी म्हणले म्हणून सांगू नका. अहो पप्पा ऐका ना मी आज घंट्याच्या घरी झोपायला जाणार आहे. पुढंच नाही जायचं चुपचाप घरात होईल नाही तो हॉप करत पडेल घरात. काय होतं मी कधीचे नवस लेकरू म्हणले मित्राच्या घरी झोपायला जायचंय जाऊ द्या त्यात तरी काय होतंय. अहो पप्पा आजचे दिवस जाऊ द्या ना तू होतो का घरात का घेऊ तुला टप्प्यात. खंडूच बाप या पोराचा 3 दिवसाला पेपर आहे पण या पोरानं अजून पुस्तक धरलं नाही. आता तुम्हाला दिसत नाही का हो त्याला म्हणता का नाही तुम्ही आता खंडू बेटा पुस्तक घे ना हातात जरा तुला समजत का नाही हा ही पुस्तक हातात. बरं बाप्पा तुम्ही म्हणता ना तसं बस का नुसतं बोलून नसतं चालत हो घे जरा आणि चांगला हाना त्याला तावा कळण हा. बै लय अवघड झाला ना पोरग हाकातच नाही राहिला ना. आता का झालं तुला पुताला तुम्हाला काही कळत का नाही ते पोरग गेलं बिना सांगता पावाला ते टुकार पोरामध्ये तुम्हाला सांगायचे मी ती पोरग आता घरी येईन त्याला चांगला हाना आहो मी जर माझ्यात आले ना मला बाजूला ढकलून द्या चांगलं रियामटा द्या बरोबर येऊ दे त्याला दाखवतो त्याला झपका. खंडूच बाप हे पोरग रात्री ढाब्यावर गेलं तर जेवायला ढाब्यावर
हे पोरग रात्री 10 वाजता आलं घरी, 10 वाजता जेवायला जायचं म्हणून दारू गिरू पिलं काय कोण बाय. जर काय असं चाललं ना खंडूच बाप, मी धडकाच घेईन बाई तुमच्याकडे. अरे तो अजून दम आहे की ना, दम धरणा तुझा सांग, मी बोलतो ना त्याला, थांब ना. अय खंडू बेटा, कोणाच्या लग्नात बुंदी खाली आलता तोय मा का म्हणायला लागली, कोणत्या ढाब्यावर गेलता? मी काही नाही म्हणले रे भाऊ, तुझ्या बापानं पाहिलं वाटतं तुला ढाब्यावर. तुला त्या घंट्या पोरासोबत पाहिलं ते ना. आणि हा ते असं पण म्हणून राहिले, जर का तू रात्री डबल बाहेर गेला तर तंगड तोडून देईन हातात. हाव काय सांगा भाऊ, तुझा लहान होता ना, आता होतो आजीना ना त्यानं मिळून असं गरम तेल होतं, ते असं माझ्या तोंडावर फेकलं होतं. तुला काय सांगा, तुला सांगते भाऊ, तुपली आजी मग आपल्या कोण दिवसभर काम करून घ्यायची, तुला सांगते मरणाचं काम करून घ्यायची. आणि भाकर खायला बसलं की 5 भाकरी स्वतः गिळायची, आणि मला 1 भाकर सुद्धा गिळून देत नव्हती रे. मला अर्धी भाकर सुद्धा अंगी लागत नव्हती. तुला काय सांग, त्याच्यामुळे मी अशी वाळली रे भाऊ. तो यात्याना 1 नंबरची चोरच होती रे भाऊ. ती इकडे येताना मोकळे हाता आली त्याची, आणि इकडून जाताना पोतभर साड्या घेऊन जायचे रे भाऊ. आणि त्यातल्या त्यात तो आजी पण लय भारी होते रे भाऊ. स्वतःच्या लेकीला 5-5, 4-4 हजाराच्या साड्या घेऊन द्यायची रे. आणि मै भारी आली का 100 रुपयाचा पोतारा घेऊन द्यायची मला. आणि तो बाप शब्दाने तो आजीला काही बोलत नव्हता रे. तो आजी मायाकडून रोज दारांभर धुणं, दारांभर भांडे घासून घ्यायचे रे भाऊ. लय बेकार दिवस काढले रे भाऊ म्या. आणि त्यातल्या त्यात तो त्या अशी लव द्यायची रे भाऊ त्या बापाला. आणि तो बाप त्या असं मनावर घ्यायचा आणि मला असं मार जाई रे काठी खाली. लय बेकार दिवस काढले म्या, कोणालाच माया येत नव्हती. अरे मम्मी तू नको रडू, मी भांडे घासितो आणि सरक बाजूला मी घासितो, सरक बाबा. आणि तू घास येतो का, आणि घास लय गुणाचं बाई माहिती करू, यालाच माया आहे बाई. खत्म. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघितला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पुढचा व्हिडिओ आपण लवकरच आणू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.